चालू सामना अक्षरीसाठी पहिला कटर जोडीचा सामना या ठिकाणी या सामन्याचा आपण या ठिकाणी असेल म्हणजे पहिला या ठिकाणी उपउपांत्य फेरीचा सामना आणि याच्यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि या स्पर्धेतला आजचा दुसरा क्वार्टर सेमीचा सामना म्हणजेच या ठिकाणी या दुर्गामाता क्रीडामंडळ खोमा आणि या काळेश्री त्या दोन्ही संघांसाठी देखील शेवटच्या सामन्याकरिता या ठिकाणी हा पहिला प्रकार असेल आजच्या दिवसातील परंतु त्याच्यात देखील या ठिकाणची आपण पाहणार की ह्याच सेमीफायनलच्या रेसमध्ये आम्ही देखील आहोत अशा पद्धतीच्या दोन्ही संघांनी खेळ केलेला आहे परंतु इथे एका संघाला जिंकताना आपण पाहणार आहोत तो मात्र परवाच्या सत्रामध्ये या ठिकाणी पहिला सेमीफायनलचा नंतर तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे तर मात्र या ठिकाणी तुम्हाला इथे खेळ करून दाखवला जाणार आहे परंतु या ठिकाणी पाहिजे जबरदस्तीच काही दिवसांपूर्वी जर पाहिलं ना तर या ठिकाणी दहिवली नवरंगवाडी या ठिकाणी देखील एक जबरदस्त अशा पद्धतीची लीग स्वरूपाची स्पर्धा झाली जिथे अनेक अशा पद्धतीचे चिपळूणमध्ये टॉप लेवलचे खेळाडू असताना संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम पटू या खेळाडूवरती ज्या खेळाडूने आपलं नाव बोललं ना तो राकेश देखील आज जबरदस्त कामगिरी करतो याच श्री गणेश तेरव कांदेवाडी या संघाकडून ज्याला देखील आपण गुरुकुल संघाचा एक महत्वाचा डामा मद्रेशे म्हणून देखील पहिल्या चिपळूण तालुक्याच्या फुलागट स्पर्धेत देखील ज्याने चांगली कामगिरी केलेली आहे तो संघ या ठिकाणी असेल आदित्य तांदळे अथर्व गोरिवले आपण आमच्या दिवशी या ठिकाणी यायचं आहे आदित्य तांदळे अथर्व गोरिवले एकदा 3-2 अशा पद्धतीचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या सामन्यात एकंदरीतच एक महत्वाची नाजूक परंतु चांगल्या पद्धतीची ही जी आघाडी आहे ती आघाडी याच टीएम संघाकडे आपल्या स्वतःकडे घेऊन आहे ज्याच्यामध्ये कुंडलीमध्ये देखील महत्वाचे गुण प्राप्त झाल्यानंतर आडरे संघाने देखील चढाईमध्ये या ठिकाणी दाखवून दिले की आम्ही देखील पर्यंत आलो आणि हा आडरे संघ जर पाहिला ना तर केदारनाथ क्रीडामंडळ आडरे काल देखील जयमान जयवंतीची 65 किलोची स्पर्धा आणि कालच्या रात्रीमध्ये देखील सेमीफायनलमध्ये दाखल झाला होता ज्या ठिकाणी मी देखील समाचार करण्याकरिता दाखल होतो आणि तिथे देखील त्या संघाने चांगला खेळ केला होता संपूर्ण स्पर्धेतला एकंदरीतच चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला हाच केदारनाथ क्रीडामंडळ आडरे संघ आज सुदर्शनचा क्वार्टर सेमीचा सामना या ठिकाणी खेळतोय म्हणजे आज देखील या ठिकाणी या ते जर सेमीफायनलमध्ये दाखल झाले तर सलगच्या 2 दिवसामध्ये आणि सलगच्या 2 स्पर्धेत आता या ठिकाणी पाहायचं इथे बदमान क्लिवर अशा पद्धतीची हाच असताना या ठिकाणी हाच पोखरी सत्ता जो गुण आहे तो देखील या ठिकाणी त्याला आणि सत्तर संघाला प्राप्त झाला आता मात्र पहा 3 तिगाडा आणि 3 बिगाडा अशा पद्धतीची आकडेवारी 3 आकडेवारी आहे चढाई देखील आणि त्यात मात्र एक गुण या ठिकाणी आज सिद्धेश पांडे जो खेळाडू आहे तो या ठिकाणचा प्राप्त करतोय उभा खेळाडूला हा पायाने स्पर्श केला जातोय पायाला स्पर्शाला संघाला हर्षकर आणि संघाला एक गुण देखील या ठिकाणी प्राप्त झालेला असेल एक गुण देखील प्राप्त करायला पाहिजे आता या खेळांमध्ये जो पकडीमधला असणारा महत्वाचा गुण आहे तोच महत्वाचा गुण या ठिकाणी केदारनाथ आडरे संघाला प्राप्त झाला एक वेळेस 3-2 अशा पद्धतीचा सामना मैदानामध्ये चालू होता आणि ज्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर आता हळूहळू थोडंसं लीप केलं जात आहे आणि थोडंसं लीप केल्यानंतर
आपण आता पाहतोय की म्हणजे 2 गुणाची असणारी आघाडी या बी अड्डे संघाकडे गेली आहे. तर आपल्या गावचा संघ थोडा पिछाडीवरती आहे, परंतु त्यांना आघाडीच्या दिशेने कसं जायचं हे माहीत आहे आणि त्यांची माहिती आज या ठिकाणी संपूर्ण दाखवलं गेलं, पुन्हा एकदा करून दाखवलं गेलं. तर आपण पहिल्या सामन्यात पाहिलं होतं की एका धातोडी संघाने एकाच सामन्यात 5 सुपर टॅकल केले होते. अशा पद्धतीचं इथे देखील आता टेरव संघाला जशी कामगिरी करायला गेलं, परंतु त्याची कामगिरी करत होता उजव्या कोपऱ्याच्या खेळाडूला हा स्पर्श करण्याचा दावा केला जातोय. याचा आकाश इथे दाबा तर केल्यात आहेत, परंतु त्याच वेळी मात्र पाहायचा आहे याच्यानंतर जो निर्णय केला तो अशा पद्धतीचा आहे की इथे कोणत्या प्रकारचा आता या ठिकाणी तिसरी चढाई या ठिकाणी असणार, ती म्हणजे संघाची आणि यापैकी देखील तिसरी चढाई पाहिजे बाकी गुण प्राप्त केला होता तोच सिद्धेश या ठिकाणी असेल. परंतु आता या ठिकाणी 2-2 अशा 4 समूह या ठिकाणी असताना आणि त्या 4च्या समूहाचा भाग केला जाईल तो देखील या ठिकाणी भाग झालेला असेल. चार 6 पद्धतीचा हा सामना पहिल्या उपांत्य फेरीचा असलेला, परंतु आकाश कांबळे देखील या ठिकाणी पाहिजे तर सामन्यात चढाईपटू आहे, परंतु ज्याला रोखण्यासाठी परत राखीव देखील इन ऍक्शन मैदानामध्ये आपण आतापर्यंत देखील चांगला पकडीचा खेळ इथे केलेला आहे. परंतु याच्या आधी काय झालेलं याला माहिती नाही आहे, याच्या आधी काय झालं याला या ठिकाणी माहिती नाही, परंतु याच्यानंतर काय होणार आहे त्याला फार महत्वाचे या अड्डेच्या मैदानामध्ये देखील पाहतोय. आजपासून सलगचे 3 दिवस आपण या ठिकाणी पाहिलं तर अड्डे सारखे टेरव सारखे महत्वाचे चिपळूणमध्ये दादा संघ राजा संघ देखील याच टेरगावच्या यांचे सलगचे 3 दिवस देखील आपण चांगल्या पद्धतीचा खेळ पाहणार आहोत. आता पहा एक खेळाडू मैदानाच्या बाहेर नियंत्रण ठेवता आलेला नाही आहे, कबड्डीचा मैदान असेल त्याच्यामध्ये नियंत्रण ही फार महत्वाची गोष्ट आहे. ते नियंत्रण या ठिकाणी ठेवत आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला हा या ठिकाणी गुण प्राप्त होतोय. प्रतिस्पर्धी संघाला हा गुण प्राप्त झाला असेल त्यानंतर या ठिकाणी पाहिजे त्यानंतर या ठिकाणी आता देखील शेवटचा खेळाडू राकेश स्वतःला सरेंडर करतोय. लोक केला जातोय पहिला हात या ठिकाणी झालेला आहे केला तर या ठिकाणी एका संघाची चावी ठरवलेली आहे. ज्याला कोणाला स्वागत असेल त्याने कृपया व्यासपीठावर आणून द्यायची आहे. संघाची चावी हरवलेली आहे, ज्याने कृपया व्यासपीठावर आणून द्यायची आहे. धन्यवाद. पहिल्या डावामध्ये नेहमी सांगत होतं सामन्याचा कालावधी किती असू दे, 7 मिनिटाचा सामना, 10 मिनिटाचा सामना, 15 मिनिटाचा सामना, अन्यथा 20 मिनिटाचा सामना, त्याच्यामध्ये पहिलं लोन देणं फार महत्वाचं असतं. अशा पद्धतीने अड्डे संघाने दिला आहे तर केदारनाथ अड्डे संघाने दिलेला आहे आणि कोणापैकी दिलाय केरळ गांधीवाडी या संघापैकी दिला आहे. अशा वेळी मात्र आता पाहिजे आहे देखील इथे स्टेटिंग प्रदर्शन चांगल्या रीतीने केला जाईल. ज्या ठिकाणी सहाय्यक उपरक्षक अभि आहे त्याच्या दिशेने भेट घेणारी चढाई होती आणि तिथूनच हा गुण प्राप्त करण्याचा देखील प्रयत्न होणार आहे. परंतु तो प्रयत्न होत असताना आता अड्डे संघाकडे गेले तर 6 खेळाडू आणि जे 6 खेळाडू असताना देखील याच सिद्धेशने मात्र हाच चढाई मधला एक सर्वात सुंदर अशा पद्धतीचा थोड्या स्वरूपाचा प्राप्त केला देखील प्राप्त केला जाईल. तर त्यांचं आयुष्य
एक जबरदस्त अशा पद्धतीचा एक युवा टॅलेंटेड जबरदस्त खेळाडू पण मैदानामध्ये पाहणार आहोत. इथे परंतु आपल्या संघासाठी देखील स्टेबल होते कारण ज्यांना माहित आहे त्यांना आपल्या संघाला जिंकवायचं आहे अशा पद्धतीने सातबारा अशा पद्धतीचा हा सामना पुन्हा एकदा या सामन्यात देखील बरोबर अशा पद्धतीची आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आकडेवारी असताना देखील आपण जर पाहिलं तर अजूनही आम्ही सांगून देतोय की मी माझ्या संघासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. कारण इथून जिंकणाऱ्या संघासाठी कोणतं तरी टी-शर्ट ऑन होणार आहे, कोणतं तरी पारितोषिक देखील ऑन होणार आहे, ज्याच्याकरिता याच दोन्ही संघांपुढे 3 ध्येय आहेत. जिंकणं, जिंकणं आणि जिंकणं अशा पद्धतीने 3 चढाई केल्या. 3 चढाईमध्ये या ठिकाणी 1-1-1 अशा पद्धतीचे 3 गुण प्राप्त केले आणि त्याच्या संघाचा सामना पहा आता 12 विरुद्ध 8. 12 म्हणजेच विजयाचा 12 आणि 8 म्हणजेच इथे आपल्या सर्वांना पाहायला लागेल की म्हणजे सेमीफायनल मध्ये जाणार कोण याची वाट पाहावी लागणार असा एक चांगला सामन्याच्या दुसऱ्या या ठिकाणी दुसरे हात मधल्या ज्या उर्मजाच्या बेटाचा कालावधी या ठिकाणी शिल्लक आहे ना, ज्याच्यातूनच आपल्याला सर्वांना समजेल की आम्ही या ठिकाणी 4 महत्वाचे चषक या ठिकाणी ठेवलेले आहेत, ज्याच्यातूनच कोणत्या तरी एका चषकावरती नाव करण्यासाठी चालू सामन्यातील विजय संघ हा देखील सज्ज या ठिकाणी होणार आहे. परंतु त्यातही निसज्ज अशा पद्धतीची या दिवशी ही चढाई करण्याकरिता टेरव संघाचा अधिक चांगली या ठिकाणची ही चढाई संपन्न करतोय आणि अभि जुना जाता खेळाडू अजून कित्येक वर्ष यांचा केदारनाथ क्रीडा मंडळ अड्डे संघासाठी ज्याला खेळताना पाहिजे शेवटची 5 गट या ठिकाणी आहेत. केदारनाथ अड्डे 14 तर या ठिकाणी टेरव 9. 5 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे आणि 5 गुणांची असणारी आघाडी ही देखील अड्डे संघाकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 5 मिनिटांमध्ये 5 गुणांची आघाडी कमी केली जाईल का? प्रति मिनिटांमध्ये तुम्हाला 1-1 गुण या ठिकाणी प्राप्त करायला लागेल. ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता की एक्सपिरियन्स कॅम्पर्स म्हणजे अनुभवी खेळाडू या ठिकाणी असेल त्याच मनीष शिकवणच्या माध्यमातून आणि त्या चढाईला या ठिकाणी टेरव संघ ही मात्र याच सामन्यात एक निर्णायक चढाई संबंधी जाईल. कारण अड्डे संघाचे 3 खेळाडू आहेत आणि ते 3 खेळाडू आहे ज्या 3 खेळाडूंनी या ठिकाणी पकड केली आहे. शेवटची या ठिकाणी 4 मिनिटे शिल्लक आहेत. शेवटच्या 4 मिनिटात कालावधी या ठिकाणी शिल्लक असेल आणि 17-10 म्हणजे 7 गुणांची आघाडी आता अजूनही याच अड्डे संघाकडे आपल्याला पाहायला भेटेल. 17 म्हणजे कोणताही कबड्डीचा खेळ असेल आणि त्या क्रिकेटचा खेळ असेल एक धोक्याचा आकडा एक खतऱ्याचा आकडा आपण ज्याच्याकडे पाहतो तो 17चा आकडा या ठिकाणी स्फोटकामध्ये पाहायला भेटतोय. परंतु कदाचित 17 आकडा असताना खतरा कोणासाठी असलेला ते देखील या चालू आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्योजकांचा अजून कालावधी शिल्लक असेल आणि त्याच कालावधीमध्ये या ठिकाणी हा टेरव संघाला त्यांचा जो उर्वरितला सर्वोत्तम खेळ शिल्लक आहे इथे आपल्या खेळाची उंची करून दाखवली. शेवटची 3 मिनिटे लास्ट मिनिट
अड्रेस परंतु आता निर्णायक 3 मिनिटांच्याच पेक्षा कमी मिनिटांचा कालावधी असताना ही तिसरी लढाई आहे आणि जेव्हापासून प्रमुखांच्या निर्णयाप्रमाणे आपण देखील कबड्डीचे सामने खेळतो तेव्हा या तिसऱ्या लढाईला आणि संघ परंतु निर्णायक या ठिकाणची ही तिसरी लढाई आयुष्या मात्र वारंवार या ठिकाणी आणि बराबर संधी असताना देखील सेकंद या ठिकाणी शिल्लक आहेत आणि ज्याच्यानंतर नक्कीच हा सामना आपल्याला संपणार आहे आणि कोणता तरी एक संघ ज्याची स्वप्नपूर्ती होईल आणि ह्या अड्रेस संघाबद्दल देखील मी सांगितलं की जो जर या ठिकाणी या सेमीफायनल मध्ये दाखल झाला तर सलगच्या 2 स्पर्धेत सेमीफायनल मध्ये जाण्याचा ते विक्रम या ठिकाणी करतील. आता जर पर्यंत नक्कीच 99.98 केदारनाथ अड्रेस संघ हा सेमी फायनल मध्ये दाखल होऊ शकतो अशा पद्धतीचा संघ या ठिकाणी असेल. पहा याच्यानंतर पंचांचा निर्णय फार महत्वाचा असेल. चालू सामना या ठिकाणी संपतोय आणि चालू